एकनाथ शिंदे यांनी पुन्हा स्वतःची असणारी पावर काही आहे हे दाखवून दिलेलं आहे. जे बीजेपी असं म्हणत होतं की आम्ही असणारं स्वतंत्र लढणार कॉर्पोरेशन, त्यांना आता असणारं माघार घ्यावी लागलेली आहे. आणि एकनाथ शिंदे यांनी अमित शहाला स्वतःच्या खिशामध्ये घातले असं त्या ठिकाणी दिसतंय. ही असणारा एकनाथ शिंदे यांची किमया असं मी त्या ठिकाणी मानतो. बीजेपीला सर्व महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर युती करून लढणार अशी असणाऱ्या बातम्या आता यायला लागल्या. जे काही विधानसभा घडल्यानंतर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं नाही, या युतीवरनं असणारं एकंदरीत दिसतंय की महिन्या 2 महिन्यामध्ये एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत का, अशी परिस्थिती उभी राहिली असं मी त्या ठिकाणी मागतोय. शरद पवार या सारा चाणक्य म्हणून मानल्या जातात. वस्तुस्थिती आता येत नाही. पण मध्यंतरी एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची बैठक झाली. त्या बैठकीच्या निमित्ताने जे काही संदेश द्यायचे होते ते संदेश त्या ठिकाणी दिले अशी परिस्थिती आहे. आणि आता बघायचा वेळ आहे की एकनाथ शिंदे पुन्हा आपल्या पदरामध्ये मुख्यमंत्रीपद पाडून घेत आहेत का, हे मला वाटतं बघण्यासारखं राहील राजकारणामध्ये, असं मी त्या ठिकाणी मानतो. साहेब, पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यावेळेस त्यांना व्हायचं होतं, आकांक्षा अर्थात कोणाची लपून राहिली नव्हती. परत महापालिकेत त्यांना डावललं जाईल असं वाटत होतं, म्हणून त्यांनी तो शहांना दिल्लीत भेटून आघाडी आणि युती करायचं ठरवलं. मला माहीत नाही, मी जे मला जे दिसते आणि ज्याच्यावरनं आहे ते मी आपल्यासमोर मांडलेलं आहे. भाजप सगळीकडे सांगत फिरत होतं की आम्ही एकत्र, पुण्याचा जरी विचार केला तर आम्ही म्हणून मी म्हणालो ना की अमित शहा सारख्याला सुद्धा एकनाथ शिंदे आपल्या खिशामध्ये टाकतात. असणारी एकनाथ शिंदेची किमया असं मी त्या ठिकाणी मानतो. थँक्यू. आगामी महापालिका निवडणुका ज्या आहेत राज्यातल्या, वंचित कुणासोबत आघाडी करणार आहे का स्वतंत्र? तुम्ही आता बघितलं असेल की खेळ आता सुरुवात झाली, त्याच्यामुळे असं हे बीजेपीच्या बाजूने सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतो. एनडीएमध्ये अजून काय होणार आहे का हे आम्ही पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर मग पॉलिटिकल भूमिका घेऊ. पण एवढं निश्चित आहे की युती करूनच आम्ही ह्या निवडणुका लढवणार. महाविकास आघाडीतल्या कुठल्या पक्षांनी, तुम्ही मोठ्या पक्षाने तुमच्याशी संपर्क साधलाय की महायुतीतल्या? माझं म्हणणं असं आहे की त्याच्यातल्या सगळ्याच पक्षाने साधलेले आहेत. नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी काही ठिकाणी अजित पवारांबरोबर बसलेली आहे, काही ठिकाणी असणारे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बसलेली आहे, काही ठिकाणी काँग्रेसबरोबर बसलेली आहे, काही ठिकाणी शरद पवारांची जी आहे त्याच्याबरोबर. त्याच्यामुळे लेफ्ट राईट सेंटर असं तुम्ही म्हणाल, बीजेपी सोडून वंचित बहुजन आघाडीची युती झालेली आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये. आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्या अंदाजानं बहुतेक तेच चित्र राहील असं मी त्या ठिकाणी मानतो. त्याच्यामुळे राज्यासाठी एक पॉलिसी अशी काही ठरवता येणार नाही. साहेब, अधिवेशन पार पडलं, इतिहासात पहिल्यांदा असं झालंय की म्हणजे आमच्या माहितीनुसार तर पहिल्यांदाच की दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेता नाहीये, म्हणजे विधानसभेत पण नाही आणि विधान परिषदेत पण नाही. अधिवेशनात प्रश्न मार्गी लागते. संख्या वरती विरोधी पक्ष पद हे दिल्या जातं.
तर कुठल्याही पक्षाकडे तेवढं संख्या नसल्यामुळे ते विरोधी पक्षपद दिलं नाही. मी असं मानेन त्याच्यामध्ये की भारतीय जनता पक्ष यांनी एक औचित्य दाखवलं पाहिजे होतं की नसला तरी सिंगल लार्जेस्ट पार्टी जी आहे त्या सिंगल लार्जेस्ट पार्टीचा अध्यक्ष आम्ही विरोधी पक्ष म्हणून स्वीकारायला तयार आहोत किंवा जो विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षाने बसून एक मान कोणाचं ते नाव सुचवावं. हे मला वाटतं पॉलिटिकल मॉरॅलिटी जी आहे ही भारतीय जनता पक्षाने दाखवली पाहिजे होती. पण दुर्दैवाने भारतीय जनता पक्षांना सगळेच पक्ष संपवायचे असल्यामुळे ते हे औचित्य दाखवणार नाही. सर हिंदीमध्ये सर, दिल्लीमध्ये आतंकी हमले किया तो मुझे बस ये क्या देखिए, दो बातें हैं. एक तो पार्लियामेंट पे हमला हुआ था, ये बात सही है. उस वक्त मेंबर ऑफ पार्लियामेंट हम भी थे वहाँ पर. जम्मू एंड कश्मीर की पुलिस जो है उन्होंने जो आतंकवादी है उनका पीछा किया था. दिल्ली पुलिस को जो है उसकी जानकारी उन्होंने दी थी और वहाँ उनका रोल खत्म हुआ. लेकिन दिल्ली पुलिस वालों ने उन पे जो जांच करनी चाहिए और नज़र रखनी चाहिए वहाँ दिल्ली पुलिस के हाथ से वो निकल गए फिसल. लेकिन एक किसी को जो जिसकी जिम्मेदारी है पुलिस डिपार्टमेंट में उस वक्त भी किसी पर कार्रवाई नहीं हुई. ये लापरवाही किसकी थी? यादव जी जो थे वॉच एंड वार्ड के जो एम्प्लॉइज थे वहाँ के, उनकी जान चली गई. श्रद्धांजलि आज भी उनको दी जाती है. लेकिन सही श्रद्धांजलि जब दिल्ली पुलिस के अंदर जिनको जम्मू एंड कश्मीर हरियाणा पंजाब के पुलिस ने इंफॉर्मेशन दी थी और नज़र रखने की ये किया था, जिसने ढीलापन दिखाया उस पर कार्रवाई होनी चाहिए. वो आज तक कार्रवाई दिखाई नहीं. आपने कहा तो ये मैं कहूँगा कि ये लापरवाही पार्लियामेंट के वक्त और ये लापरवाही जो है वो बम्बई ब्लास्ट जो हुआ उसमें भी दिखाई दी. मुंबई में जो अटैक हुआ 26/11 का जो है राजपाल उस वक्त भी दिखाई देती है कि कुछ पुलिस अधिकारी ने जानबूझकर जो इंटेलिजेंस की इंफॉर्मेशन आई 24 घंटा उसको रोका और नीचे येलो गेट पुलिस स्टेशन जो है, गुलाबा पुलिस स्टेशन जो है, जिनको भेजना चाहिए था उनको भेजा नहीं है और उन पर भी कोई कार्रवाई नहीं की. ये मेरे ख्याल से जो है हम लोग बनाना स्टेट बन चुके हैं. कोई ऐसे कार्रवाई पर जो मेरे ख्याल से हम लोग ना टिप्पणी करें तो अच्छा है, ऐसा मैं मानता हूँ. आपने कहा कि एकनाथ शिंदे फिर से एक बार मुख्यमंत्री बन सकते, क्या बताएंगे? देखिए, जिस तरह से बीजेपी का रुख था कि हम किसी के साथ समझौता नहीं करेंगे. महानगर पालिका के कॉर्पोरेशन के चुनाव है, जिला परिषद के चुनाव है, हम लोग अकेले लड़ेंगे करके था. मैं ये मान के चलता हूँ कि एकनाथ शिंदे ने जो है वो अमित शाह को अपने कब्जे में ले लिया है और अपने कब्जे में लेने के बाद उन्होंने महाराष्ट्र के बीजेपी की यूनिट को कहा है कि आपको एकनाथ शिंदे की जो शिवसेना है उनके साथ में समझौता करके लड़ना है. तो यही संदेश दिखाई देता है कि उनकी जो एकनाथ शिंदे की जो मुख्यमंत्री की बस इलेक्शन के बाद जो छूट गई थी वो दोबारा मिलने की उम्मीद बन गई है. और आश्चर्य नहीं होना चाहिए कि अगर 2-2.5 महीने के बाद वो अगर मुख्यमंत्री बनते हैं तो महाराष्ट्र के लिए कोई आश्चर्य की बात नहीं होगी, ऐसा मैं मानता हूं. सर, वेगळा विदर्भ जो आहे तो मागितला जातो. अचानकच हा मुद्दा विधानसभेच्या बावनकुळे लावून धरला. वेगळा विदर्भाला काय तुमचं समर्थन असेल वंचित म्हणून प्रकाश ते आंबेडकर? माझं एक लक्षात घ्या की त्या सगळं 2 महत्त्वाची पीक आहेत. एक ऊसाचं पीक आहे आणि दुसरं कापसाचं पीक आहे. वेगळ्या विदर्भाची मागणी जी आहे ती माझ्या अंदाजानं आता जोर धरायला लागेल असं मला असं वाटतं. याचं कारण असं आहे की फॉरेन एक्सचेंज अर्निंग जी आहे
हे कापसामधून फार मोठ्या प्रमाणात आणि त्याचा पेरा जो आहे तो आता कमी व्हायला लागलेला आहे. त्याच्यात अनेक कारण आहेत आणि मुख्य कारण म्हणजे जे संतुलित पूर्वीची पॉलिसी होती ती संतुलित पॉलिसी आता काही राहिलेली नाही. आणि दुर्दैव मी असं म्हणेन की देवेंद्र फडणवीस विदर्भाचेच आहेत. त्यांच्याकडे कारभार असताना विदर्भाच्या कापसाकडे असताना तो दुर्लक्ष केला जातो. आणि आज आपण बघत असाल की तिथल्या शेतकऱ्यांचं जे आहे ते गळचेपीचं धोरण चाललेलं आहे. एक अधिकार संपलं, CCIचे खरेदी करते. CCIचा भाव चांगला आहे, 8,500 8,1500 असणारा भाव प्रति क्विंटल आहे. परंतु त्याला अट लावलेली आहे आणि ती अट म्हणजे की तुम्ही किती पेरलंय याचा हिशेब नाही, तर आम्ही एकरी फक्त 5 क्विंटल कापूस प्रत्येक शेतकऱ्यांनी खरेदी करतो. प्रत्यक्षात उत्पादन आपण यावर्षी बघितलं तर प्रत्यक्षात यावर्षी उत्पादन जे आहे ते वाढलेलं आहे. आणि पावसाच्या ह्याच्यामुळे मी असं म्हणेन की एकरी 12-13 एकर क्विंटल कापूस पिकतोय अशी परिस्थिती आहे. 5 क्विंटल जे आहे ते 8,000 तो विकतोय आणि उरलेला जो आहे तो 6,500 त्याला विकावा लागतो. किंवा शासनाकडे आम्ही असं म्हणालो होतो की त्याच्यामध्ये 12.5 क्विंटल प्रत्येक शेतकऱ्याकडून आपण असताना जर विकत घेतला तर त्याला न्याय मिळेल. आता सरकार तो निर्णय घेणार नसेल तर वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा हा जो कापूस पिकवण्याचा आणि चंद्रपूरचा अर्धा भाग हा जो कापूस पिकणारा एरिया आहे, जो मेन पीक जे आहे त्याच्यामध्ये रिसेटमेंट सुरुवात झाली आहे एक दिसते आहे. तिथूनच हा वेगळा विदर्भाचा मुद्दा उपस्थित होतो अशी परिस्थिती आहे. दिल्लीमध्ये शरद पवारांचा वाढदिवसाचा कार्यक्रम झाला. अजित पवारच्या वाढदिवसाला होते. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा की 2 राष्ट्रवादी एकत्र येणार. अजित दादा काय मेसेज काय देण्याचा प्रयत्न करतात? असं आहे, मी त्यांच्या पक्षाचा थोडी सदस्य आहे. एकनाथ शिंदेचं ऐकत आहे, मग अजितदादाचं ऐकत नाही प्रमाणे, कारण त्यांच्या पक्षाला तर वेगळं. थँक्यू. आता मी काय सांगू शकतो की BJPचा सदस्य नाही. थँक्यू. आज थरथर करायला लागला